अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम. महाराष्ट्रात इतिहास घडला. राज्यभरात सत्ताधाऱ्यांचे सुमारे 44 उमेदवार बिनविरोध. मतदानाआधी सत्ताधाऱ्यांचे उमेदवार अनेक ठिकाणी बिनविरोधपणे निवडून आले. केडीएमसी मध्ये निवडणूक रिंगणामध्ये 490 उमेदवार तर 205 उमेदवारांनी अर्ज घेतले माघारी. छत्रपती संभाजीनगरातील 115 जागांवर 859 उमेदवार रिंगणात, तर 554ची माघार. बंडखोरांची मनधरणी करण्यात स्थानिक नेत्यांना काही अंशी यश. राहुल नार्वेकरांना माज आलाय, अंजली दमानी यांची टीका. अपक्षांसह मवियाच्या उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवलं. महायुतीचे उमेदवार बिनविरोधपणे विजय होत असल्यानं मनसेचा आरोप. ठाकरेंकडे लवकरच खांदेपालट होणार. 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार. बंडोबांना थंडोबा करण्यामध्ये भाजपची आघाडी. एकट्या कल्याण डोंबिवलीमध्ये 15 जण बिनविरोध. इतके बिनविरोध याआधी कधीच आले होते का, संजय राऊतांचा सवाल. तर उमेदवार बिनविरोध करायला धाक दपटशा केल्याचा दावा. ठाकरेंच्या पुढच्या पिढीची ब्ल्यूप्रिंट, विकासाचे राजकारण करण्याचा अमित आणि आदित्यचा दावा. शिवसेना भवनामध्ये उमेदवारांनाही मार्गदर्शन. सत्तेमध्ये आल्या 700 चौरस फुटापर्यंतचा कर माफ. ठाकरेंच्या जाहीरनाम्याआधीच आदित्य ठाकरेंकडून घोषणा. गुंड पोसणारा पक्ष भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी. राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्ला.